नमस्कार, मी मिलिंद पद्माकरराव देशपांडे गेल्या 25 वर्षापासून एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे। आज मी तुमच्या समोर याच्याकरता आलेलो आहे की काही वर्डप्रेसच्या बाबतीत संकल्पना ही एंड युजर पर्यंत पोहोचवावी, हा माझा उद्देश आहे। काही वर्षापासून मी आता स्वतंत्र वेब डेव्हलपर म्हणून काम करत आहे। माझी जी टेक्नॉलॉजी आहे किंवा माझा वापर आहे तो आहे वर्डप्रेसमध्ये। आपण सर्वांनी वर्डप्रेस हा शब्द बराच वेळा ऐकला असेल, माहिती कानावर आली असेल, पण याची थोडीशी अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी, हा माझा उद्देश आहे। वर्डप्रेस हे एक ओपन सोर्स वेब डेव्हलपमेंट टूल आहे। याचा प्रामुख्याने वापर 2003 मध्ये ब्लॉग लिहिण्याकरता सुरू झाला, पण त्यानंतर हळूहळू असं ऑब्झर्व झालं की फक्त ब्लॉग करताच हा टूल वापरू नये, तर याचा वापर दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण व्हावा। मग त्या दृष्टीने wordpress.org ही जी ओपन सोर्स ग्लोबल कम्युनिटी आहे, जी जगभरात पसरलेली आहे, त्यांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये काम सुरू केलं। आणि आज 2020 मध्ये जर वर्डप्रेसचा आपण चेंज पाहिला, हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे, मोठ्या प्रमाणात वाढलेला असं म्हणेल मी। याच्यामध्ये आज फक्त ब्लॉग करताच काम होत नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स तयार करू शकतात, जसे ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत, शॉपिंग कार्ट वेबसाईट्स आहेत, किंवा नॉर्मल युजर्स ज्या वेबसाईट असतील त्या देखील याच्यामध्ये आज सहजरित्या तुम्ही करू शकता। वर्डप्रेसचं प्रोग्रामिंग जर बघितलं तर याच्याकरता PHP ही प्रोग्रामिंग लँग्वेज आणि MySQL नावाचा डेटाबेस ह्या दोन गोष्टी वापरल्या जातात। आता मी जेव्हा ऑब्झर्वेशन केलं काम करते वेळेस, तर असं ऑब्झर्व झालं की वर्डप्रेस हे प्रामुख्याने दोन गोष्टी करता वापरले जातात। नंबर एक, जे की नॉन IT प्रोफेशनल्स आहेत, आणि दुसरे जे की IT प्रोफेशनल्स आहेत। आता नॉन IT प्रोफेशनल्स म्हणजे काय की जसं वर्डप्रेस मी सांगितलं, तर ते वर्डप्रेसमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रोडक्टची माहिती, वेगवेगळे त्यांची कार्याची माहिती, वेगवेगळे ब्लॉग्स, आर्टिकल्स हे सहजरित्या, मला जर थोडं कॉम्प्युटरचं नॉलेज असेल किंवा युजरला जर कॉम्प्युटरचं थोडं नॉलेज असेल तर तो सहजरित्या त्याच्यामध्ये काम करू शकतो। त्याच्याकरता त्याला काही प्रोग्रामिंग किंवा कोडिंगची आवश्यकता नाही। हा त्याचा पहिला भाग झाला। आता दुसरा भाग जर म्हणलं मी की IT प्रोफेशनल्स करताय, आता वर्डप्रेसवर काय चालतं किंवा कशा पद्धतीने काम चालतं, त्याच्यामध्ये असतात थीम्स आणि प्लगइन्स। आता थीम्स आणि प्लगइन्स जर IT प्रोफेशनल्सनी बघितले तर ते स्वतःच्या थीम्स किंवा प्लगइन्स हे डेव्हलप करू शकतात। त्याला आपण एक प्रोडक्टच म्हणू शकतो, जे की जगभर वापरल्या जाईल। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमायझेशन्स केले जातील, चेंजेस होतील, आणि या पद्धतीने त्याचा वापर होईल। तर ह्या दोन गोष्टी आहेत। मग हे जेव्हा थीमच्या बाबतीत मी अभ्यास केला काम करते वेळेस, तर असं ऑब्झर्व आलं की चला आपण पण आपली एक थीम बनवून वर्डप्रेसवर देऊया, जे की ग्लोबली अवेलेबल होईल। मग मी माझं काम सुरू केलं, आणि आज wordpress.org वर तुम्ही जर का सर्च केलं थीम मध्ये, तर WP माय शॉप नावाची माझी एक थीम कार्यरत आहे, ज्याच्यावर साधारणतः 80+ वेगवेगळे युजर्स देशभरातून काम करतात आणि त्याचा वापर करतात। त्याचप्रमाणे मी एक प्लगइन देखील माझं डेव्हलप केलेलं आहे wordpress.org वर, ते देखील आज सक्सेसफुली ते रन होत आहे। आणि हे दोन केल्यानंतर मला wordpress.org नी 2 बॅच दिले, जे की रेकग्निशन म्हणू शकतो आपण त्याला। पहिला बॅच आहे माझा थीम डेव्हलपरचा, आणि दुसरा बॅच आहे माझा प्लगइन डेव्हलपरचा। आता wordpress.org वर तुम्ही शोधलं तर मी थीम ऑथर पण आहे आणि मी प्लगइन डेव्हलपर पण आहे। तर ह्या दोन्ही गोष्टी ॲज अ IT प्रोफेशनल्स म्हणून तुम्ही काम करा। आज भारत आपण सगळं काम करतोय, भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण कामं करतोय सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये, पण का नाही प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आपण काम करावं? तर ह्या पद्धतीचे जे छोटे छोटे प्रोडक्ट्स तुम्ही बनवले, उदाहरणार्थ वर्डप्रेस वापरून, तर ते जगभरात तुमचे प्रोडक्ट म्हणून नावाजले जातील आणि वापरले जातील। हा झाले त्याचे दोन उद्देश वर्डप्रेसचे। आता हे शिकण्याकरता जर आपल्याला माहिती पाहिजे असेल किंवा काम करायचं असेल, तर खाली दिलेल्या माझ्या वेबसाईट्सवर मी आता नुकताच एक उपक्रम सुरू केलेला आहे, लर्न, ज्याला मिशन वर्डप्रेस असं देखील मी म्हणतो, की शेवटच्या युजरपर्यंत याची माहिती पोहोचावी, जेणेकरून याचा वापर हा सर्व दृष्टीने चांगल्या पद्धतीने केला जाईल।
आता मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर बरेचसे विद्यार्थी देखील माझ्याकडे येतात. त्यांच्या करिक्युलममध्ये एक एंटरशिप नावाचा प्रकार असतो. तर त्या माध्यमातून देखील विद्यार्थी का नव्हे या प्रकारचे थीम्स आणि प्लगइन्स डेव्हलप करतील, ज्याच्यामधून त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स होतील, त्यांना त्याचं नॉलेज मिळेल आणि जे जगभरामध्ये प्रसिद्ध होतील आणि त्याच्यावर वेगवेगळे युजर्स काम करतील. तर चला आपण हे मिशन जे आहे वर्डप्रेसचं ते सक्सेसफुली करूयात. आता मी या माध्यमातून माझे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स, आर्टिकल्स आणि व्हिडिओज देणार आहे युजर करता. अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनच्या खाली माझे वेबसाईटचे डिटेल्स आहेत, त्याला क्लिक करा, व्हिजिट्स करा, तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल. हा जर माहिती ही जी मी तुम्हाला सांगितली ही जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही याला लाईक करा. तुमचे काही कमेंट्स असतील, शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा. त्याचे उत्तर देण्यासाठी मी लवकरात लवकर प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. सो लेट अस कनेक्ट मिशन वर्डप्रेस.